तर पहा मुलांना, आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर दिलेल्या करणीचा परिमेय करण गुणक एकमेव नसतो. एखादी करणी दिलेल्या करणीचा परिमेय करण गुणक असेल तर तिला शून्योत्तर परिमेय संख्येने गुणन येणारी करणी सुद्धा काय असते, तर करणीचा परिमेय करण गुणक असते. उदाहरणार्थ बघा काय आहे, तर 1/5 या छेदाचे परिमेय करण आपल्याला करायचे आहे. म्हणून 1/5 बरोबर 1/5 गुणिले किती येणार आहे, तर √5/5 बरोबर किती येणार आहे, तर √5/5. म्हणून अशा अंशाला व छेदाला काय म्हणतात, तर वर्गमुळात 5ने आपल्याला काय करायचं आहे, तर वर्गमुळात 5ने आपल्याला गुणून घ्यायचं आहे. तर पहा मुलांना, इथे जे दुसरं एक्झाम्पल आहे ते आपण घेतलेलं आहे की 3/2 या छेदाचे परिमेयकरण आपल्याला करायचे आहे. म्हणून 3/2 बरोबर 3/2 गुणिले 7 मग 3/2 काय घेतलेला आहे, आपण 7 घेतलेला आहे. छेदस्थानी 2 गुणिले किती घेतलेलं आहे, 7 बरोबर 3/7 7 दुने किती, तर 14. मग येथे 2/7ला आपण काय केलेलं आहे, तर 7ने आपण गुणलेलं आहे. आता हे झालं आपलं तिसरं उदाहरण. आता आपल्याला बघा काय लक्षात ठेवायचं आहे की काही नियम आहेत जे छेदाचे परिमेयकरण करण्यासाठी परिमेयकरण गुणकाचा उपयोग आपल्याला होतो. कोणत्याही संख्येचा छेद परिमेय संख्या असणे सोयीचे असते, म्हणून छेदाचे काय करावे लागते, तर परिमेयकरण जे आहे ते आपल्याला इथे करून घ्यायचे आहे. बघा एक एक्झाम्पल आहे जे आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे. बघा, गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात आपल्याला काय करायचं आहे, मांडायचा आहे. म्हणून 3/12 गुणिले √18. मग 3 गुणिले √12 गुणिले 12. 3 गुणिले 3 चौक किती होतात, 12 होतात. म्हणून याचं आपण काय केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे का वर्गमुळात 3 गुणिले 4 बरोबर 9 दुने 18. वर्गमुळात 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 9. आता 3 गुणिले वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले 3 गुणिले 2 बरोबर 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 दुने वर्गमुळात 6. म्हणून किती आलेलं आहे बघा, 3 दुने 6 आणि 6 18. 18 वर्गमुळात 6. तर कंसामध्ये 18 वर्गमुळात 6 ही अपरिमेय संख्या आहे. कुठली संख्या आहे, तर अपरिमेय संख्या आहे, जे इथे आपण मांडलेली आहे. आता भागाकार आणि तो सोप्या रूपात आपल्याला लिहायचा आहे. भागाकार करायचा आहे. पुढील उदाहरणाद्वारे तो आपण करून घेतलेला आहे की वर्गमुळात 98 भागिले वर्गमुळात 2. मग 98 वर्गमुळात छेद वर्गमुळात 2. मग बरोबर वर्गमुळात 98/2 आपण घेतलेले आहेत. किती होणार आहे, वर्गमुळात 49. आणि वर्गमुळातून काढल्यावर काय होणार आहे, तर 7. 7 7 49. म्हणून किती आलेलं आहे, 7 आलेलं आहे. 7 ही काय आहे, तर 7 ही परिमेय संख्या आहे. मग छेदाचे परिमेयकरण आपण करणार आहोत. तर जे दुसरं एक्झाम्पल आहे ते आपण घेतलेलं आहे. 3/5 अंशाला व छेदाला कितीने गुणायचं आहे, तर वर्गमुळात 5ने आपल्याला गुणायचं आहे. म्हणून 3 गुणिले वर्गमुळात 5 छेद वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5. आता 3 वर्गमुळात 5 छेद किती आलेला आहे, 5 आलेला आहे. मग ही जी आपल्याला हे माहीत आहे की a> 0 आणि b हा 0पेक्षा कसा आहे, मोठा आहे. तर वर्गमुळात ab बरोबर a वर्गमुळात b हा काय आहे, वर्गमुळात आहे. म्हणून a अधिक b a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग बरोबर कंसामध्ये काय आलेलं आहे, a वर्ग बरोबर काय आलेलं आहे, a आलेला आहे. म्हणून a वर्ग बरोबर काय आहे, तर a. आता याचा जो गुणाकार आहे तो आपण केलेला आहे की वर्गमुळात 2 कंसामध्ये वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळामध्ये 18. याचा गुणाकार वर्गमुळात 2 गुणिले 8 अधिक 2 वर्गमुळात किती घेतलेला आहे, आपण 18 घेतलेला आहे. मग 8 दुने 16 वर्गमुळात अधिक 18 दुने 36. मग 4
अधिक 6 6 36 बरोबर किती आलेले आहेत 10 आलेले आहे. आता वर्ग करणीचे आपल्याला काय करायचं आहे, द्विपद रूप जे आहे ते आपल्याला करायचं आहे. मग जे द्विपद रूप आहे ते आपण घेणार आहोत. तर वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 3/4 अधिक वर्गमुळात 5 ही वर्ग करणीची द्विपद पद्धत आहे. तसेच वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 3/4 वजा वर्गमुळात 5 हे सुद्धा करणींची काय आहे तर द्विपद जी पद्धत आहे करणीची द्विपद रूपे ही आहे. मग खालील आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करून घ्यायचा आहे. म्हणून वर्गमुळात a अधिक वर्गमुळात b वर्गमुळात a वजा वर्गमुळात b बरोबर वर्गमुळात a चा वर्ग वजा वर्गमुळात b चा वर्ग बरोबर a वजा b चा जो गुणाकार आहे तो आपण इथे करून घेतलेला आहे. वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 बरोबर किती वर्गमुळात 5 चा वर्ग वर्गमुळात 3 चा वर्ग 5 वजा 3 बरोबर किती आलेले आहे तर 2 आलेले आहे. 3/2 अधिक वर्गमुळात 5 मग 3/2 वजा वर्गमुळात 5 बरोबर 3/2 वर्गमुळामध्ये 5 चा वर्ग आहे बरोबर 9/4 वजा 5 बरोबर 9 वजा 20 छेद किती आलेला आहे तर 11/4 हे आलेलं आहे वजा 11/4. मग वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 व वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 या द्विपद करणीच्या जोडीचा गुणाकार परिमेय संख्या आहे. अशा द्विपद करणींच्या जोड्यांना काय म्हणतात तर अनुबद्ध जोड्या असे म्हणतात. बघा ह्या जोड्यांना काय म्हटलं जातं तर अनुबद्ध जोड्या असं म्हटलं जातं. मग द्विपद करणी व तिची अनुबद्ध जोडी या दोन्ही संख्या परस्परांचे परिमेय करण्याचे काय असतात तर गुणक असतात. द्विपद करणीच्या अनुबद्ध जोडीतील पदांचा गुणाकार नेहमी परिमेय संख्या असतो. द्विपद करणी व तिची अनुबद्ध जोडी यांचा गुणाकार परिमेय संख्या असतो. या गुणधर्माचा उपयोग करून छेद द्विपद करणी असणाऱ्या संख्याच्या छेदांचे परिमेयकरण जे आहे ते आपल्याला करता येते. उदाहरणार्थ पहिलं आपण पाहणार आहोत. तर उदाहरणार्थ जे पहिलं आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की 1 वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 च्या संख्येच्या छेदांचे परिमेयकरण आपल्याला करायचं आहे. म्हणून वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 या द्विपद करणींचा अनुबद्ध हे काय आहे जोडी आहे. म्हणून या द्विपद करणीची जी जोडी आहे ती आहे वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 1 वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 बरोबर 1 वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3. मग बरोबर काय येणार आहे तर वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 चा वर्ग वर्गमुळात 3 चा वर्ग. आता याचा जो भागाकार आहे तो आपण इथे केलेला आहे की वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 छेद 5 वजा 3 त्याचा जो भागाकार आहे तो आलेला आहे की वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 छेदस्थानी काय आलेलं आहे तर 5तून 3 आपण मायनस केलेले आहे 2 आलेले आहे. आता हे जे दुसरं उदाहरण आहे ते आपण इथे घेणार आहोत. तर बघा आपलं जे दुसरं उदाहरण आहे ते आहे 8/3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 5 या संख्येच्या छेदाचे परिमेयकरण जे आहे ते आपल्याला करून घ्यायचे आहे. म्हणून 3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 5 या द्विपद करणींची जी अनुबद्ध जोडी आहे ती आहे 3 वर्गमुळात 2 अधिक वजा वर्गमुळात 5. 8/3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 5 बरोबर 8/3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 5 गुणिले 3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 5 छेद 3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 5. 8 वर्गमुळात 3 छेद 2 वजा वर्गमुळात 5 3 वर्गमुळात 2 चा वर्ग वजा 5 वर्ग 24 येणार आहे. वर्गमुळात 2 वजा किती आलेले आहे 8 आणि वर्गमुळात आलेले आहे 5 मग 18 वजा 5 तर इथे आलेले आहे 8 गुणिले 3 वर्गमुळात 2 वजा 8 गुणिले वर्गमुळात 5 छेदस्थानी आलेले आहे 9 गुणिले 2 वजा 5 आणि मग त्याचा आपण काय केलेला आहे गुणाकार केलेला आहे की 24 वर्गमुळात 2 वजा किती आलेले आहे 8 वर्गमुळात 5 छेद किती आलेले आहेत तर 3 आलेले आहे. तर वर्गमुळात आलेले आहे 13 आणि आता आपल्याला गुणाकार करायचा आहे वर्गमुळात 3
कंसामध्ये वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 3चा आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे, जो आपण इथे करून घेतलेला आहे. तर बघा, वर्गमुळात 3 गुणिले 7 वजा वर्गमुळात 3 गुणिले 3. 7 त्रिक 21 वजा 3 त्रिक 9. 21 वजा 9 वर्गमुळातून काढला आहे म्हणून 3 घेतलेले आहे. तर किती आलेले आहे? वजा 3 अधिक वर्गमुळात 21 हा आपला गुणाकार आलेला आहे. खालील संख्याच्या छेदाचे परिमेयकरण जे आहे ते आपण इथे करून घेतलेलं आहे. बघा, 1 वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 त्यासाठी छेदाचे अनुबद्ध जोडी आपण पाहणार आहोत. तर बघा, वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 या द्विपद करणींची अनुबद्ध जोडी आहे वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2. मग 1 वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 या अंशाला छेदाला वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 ह्या अनुबद्ध जोडूने आपण गुणणार आहोत. म्हणून 1 वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 बरोबर. बघा काय आलेलं आहे? तर वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 7चा वर्ग आणि वर्गमुळात 2चा वर्ग किती आलेले आहे पहा. वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 छेद 7 वजा 2 वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 छेद किती आलेले आहे? तर 5 आलेले आहेत. आता केवल मूल्य जे आहे ते आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, केवल मूल्य काय आहे ते आपण इथे समजून घेणार आहोत. तर केवल मूल्य म्हणजे x ही वास्तव संख्या असेल तर x चे केवल मूल्य किंवा संख्या रेषेवरील शून्यापासूनचे तिचे अंतर x असे लिहितात. म्हणून x चे जे वाचन आहे ते x केवल मूल्य असे आपण करतो. याला आपण कसे वाचन करतो? तर केवल मूल्य असे त्याचे आपण वाचन करतो. म्हणून केवल मूल्याची व्याख्या जी आहे ते आपल्याला पुढील प्रमाणे करता येतात. बघा, जर x हा 0पेक्षा मोठा आहे तर केवल मूल्य बरोबर किती? x. मग जर x धन असेल तर x चे केवल मूल्य किती असते? x असते. जर x बरोबर 0 तर केवल मूल्य 0. म्हणून जर x 0 असेल तर x चे केवल मूल्य किती असते? 0च असते. म्हणून जर x हा 0पेक्षा कसा आहे? लहान आहे तर केवल मूल्य बरोबर किती येणार आहे? वजा x येणार आहे. जर x ऋण असेल तर x चे केवल मूल्य किती आहे? तर x च्या विरुद्ध संख्ये एवढे असते. म्हणून 3 चे केवल मूल्य 3 वजा 3 चे केवल मूल्य जे आहे वजा 3 बरोबर किती आलेले आहे? 3 आलेले आहे. म्हणजे शून्याचे जे केवल मूल्य आहे ते किती आलेलं आहे? तर 0 आलेलं आहे. कोणत्याही वास्तव संख्येचे केवल मूल्य कसे असते? ऋण नसते. म्हणून खालील किमती ज्या आहेत त्या आपण इथे काढून घेतलेल्या आहेत. तर बघा, ज्या खालील किमती आहेत त्या इथे उदाहरणाच्या सहाय्याने आपण इथे समजून घेतलेल्या आहेत. तर इथे आपण पाहू शकतो, पहिलं जे आपले उदाहरण आहे ते आहे 9 वजा 5 बरोबर 4. त्याचं केवल मूल्य किती आलेलं आहे? तर 5. मग ते सोडवायचं आहे आपल्याला. x वजा 5 बरोबर 2. x वजा 5 बरोबर 2. x वजा 5 अधिक 2 किंवा x वजा 5 बरोबर वजा 2. म्हणून x बरोबर 2 अधिक 5 किंवा x बरोबर वजा 2 अधिक 5 काय येणार आहे? x बरोबर 7 येणार आहे किंवा x बरोबर किती येणार आहे? 3 येणार आहे. आणि दुसरं बघा, 8 वजा 13 बरोबर वजा 5 हे किती आलेलं आहे? वजा 5 हे आलेलं आहे. आता किंमत जे आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे. 15 वजा 2. 15 वजा 2 उकल जी आहे ती 15 वजा 2 बरोबर किती? 13. 3x वजा 5 बरोबर किती येणार आहे? 1. म्हणून 3x वजा 5 बरोबर किती आलेलं आहे? तर 1 आलेलं आहे. मग 3x वजा 5 बरोबर 1 किंवा 3x वजा 5 बरोबर वजा 1 आपण इथे घेतलेलं आहे. मग 3x बरोबर किती? तर 6 किंवा 3x बरोबर किती होणार आहे? तर 4 होणार आहे. मग x बरोबर 2 किंवा x बरोबर 4/3. हा मुलांना अशा प्रकारे आपलं जे प्रकरण आहे वास्तव संख्या हे प्रकरण आपण त्या प्रकरणामध्ये आपण काय काय अभ्यासलेलं आहे? तर परिमेय संख्येचे गुणधर्म, अपरिमेय संख्येचे गुणधर्म, तसेच करणी म्हणजे काय, वर्गीकरणाची तुलना, करणीवरील क्रिया व त्याचे परिमेयकरण इत्यादी आपण या पाठामध्ये शिकलेलो
आहोत। पहा मुलांनो, अशा प्रकारे आपले जे प्रकरण दुसरं आहे वास्तव संख्या हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे। आता आपण काय करणार आहोत तर त्यावरील सराव, खेळ, परीक्षा आणि काही प्रश्न उत्तरे घेऊन देखील हा जो आपला दुसरं पाठ आहे, दुसरं प्रकरण आहे वास्तव संख्या, हे आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत।